अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव ऐकलं की काय आठवतं? ते विस्कटलेले केस, जीभ बाहेर काढलेला एक प्रसिद्ध फोटो आणि E=mc². बरोबर. पण या ओळखीच्या पलीकडचा खरा आइन्स्टाईन कसा होता? चला, आज आपण या बंडखोर प्रतिभावंताची खरी कहाणी जाणून घेऊया. जेव्हा आपण जिनियस किंवा प्रतिभावंत म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, नाही का? जणू काही ती व्यक्ती जन्मापासूनच सगळ्यात वेगळी, सगळ्यात हुशार असते. पण आइन्स्टाईनची गोष्ट या कल्पनेला पूर्णपणे चुकीचं ठरवते. त्यांची सुरुवात तर खूपच वेगळी होती. एकीकडे आपण ऐकतो की आइन्स्टाईन म्हणजे जन्मतःच हुशार, पण सत्य तर अगदीच वेगळं होतं. ते इतके शांत होते की त्यांना बोलायलाच 3 वर्ष लागली. विचार करा, त्यांच्या आईवडिलांना किती काळजी वाटली असेल. चला तर मग सुरुवातच करूया त्यांच्या या अनपेक्षित आणि विलक्षण सुरुवातीपासून. आइन्स्टाईनच्या लहानपणीच्या काही गोष्टी ऐकल्या तर खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे जन्मावेळी त्यांचं डोकं नेहमीपेक्षा मोठं होतं. 3 वर्षांचे होईपर्यंत ते एक शब्दही बोलले नव्हते. घरातल्यांना तर काळजीच लागली होती. त्यांनी त्यांचं नावच ठेवलं होतं शांत मुलगा. पण याचा अर्थ ते मंद होते असं अजिबात नाही. उलट ते सतत आजूबाजूला काय चाललंय याचं निरीक्षण आणि खोलवर विचार करत होते. आणि मग वयाच्या 5व्या वर्षी एका छोट्याशा गोष्टीने सगळं काही बदलून टाकलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना खेळायला काय दिलं असेल? एक साधंसं होकायंत्र. पण त्या होकायंत्राच्या काट्याने आइन्स्टाईनच्या मनात जी दिशा दाखवली, त्याने त्यांच्या मनात विश्वातल्या अदृश्य शक्तींबद्दल अशी काही उत्सुकता निर्माण केली जी आयुष्यभर टिकली. आता ही जी उत्सुकता होती, ही जी प्रत्येक गोष्टीमागे का विचारायची सवय होती, ती त्यावेळच्या शाळांना मानवणारी नव्हती. तिथे फक्त घोकंपट्टी आणि शिस्त. साहजिकच त्यांचं मन तिथे रमलं नाही आणि त्यांनी ठरवलं आपला रस्ता आपणच तयार करायचा. शाळेत तर कहर होता. ते असे प्रश्न विचारायचे की शिक्षकच गोंधळून जायचे. पाठांतराला तर त्यांचा सक्त विरोध. आणि याचा परिणाम? शिक्षक इतके वैतागले की एकाने तर त्यांना तोंडावरच म्हणून टाकलं, तू वर्गाला लागलेला कलंक आहेस, तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. आणि मग सुरू झालं त्यांचं खरंखुरं शिक्षण. कसं? तर मोठे, अशक्य वाटणारे प्रश्न विचारून. जसं की, जर आपण प्रकाशाच्या किरणांवर बसून प्रवास केला तर काय होईल? शाळेच्या नियमांना आव्हान देऊन वयाच्या 15व्या वर्षीच शाळा सोडून. आणि मग विज्ञान, तत्वज्ञान, गणित हे सगळं स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जिज्ञासेपोटी शिकून. आणि याच बंडखोर वृत्तीतून आणि स्वअभ्यासातून पुढे काय घडलं? तर विज्ञानाच्या इतिहासातलं एक सुवर्णपान लिहिलं गेलं. ते वर्ष म्हणजे चमत्कारिक वर्ष. शिक्षण तर झालं, पण नोकरीचं काय? मोठमोठ्या विद्यापीठांनी त्यांना नाकारलं. आणि मग शेवटी 1905 साली स्वित्झर्लंडच्या एका पेटंट ऑफिसमध्ये त्यांना एक नोकरी मिळाली. 3ऱ्या दर्जाच्या लिपिकाची. विचार करा, जगाला बदलून टाकणारा माणूस एका ऑफिसमध्ये बसून कागदपत्र तपासत होता. पण ती नोकरी म्हणजे जणू एक वरदान ठरली. कारण त्याच डेस्कवर बसून आइन्स्टाईनने एकाच वर्षात, फक्त एका वर्षात 4 असे शोधनिबंध लिहिले ज्यांनी फिजिक्सचं अख्खं जग हादरून सोडलं. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ब्राउनियन मोशन, स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि हो, ते जगप्रसिद्ध समीकरण E=mc². म्हणूनच तर या वर्षाला चमत्काराचं वर्ष म्हणतात. या सगळ्यापैकी E=mc² हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण या छोट्याशा समीकरणात किती मोठी क्रांती दडली होती. त्याने जगाला पहिल्यांदा सांगितलं की ऊर्जा आणि वस्तुमान म्हणजे एनर्जी आणि मॅटर या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि याच एका शोधाने अणूच्या आतली प्रचंड ताकद वापरण्याचा मार्ग खुला केला. या शोधांनी आइन्स्टाईनना जगभर प्रसिद्धी दिली, हे खरंय. पण त्यासोबतच त्यांच्या खांद्यावर एक खूप मोठी नैतिक जबाबदारी आली. कारण जग युद्धाच्या खाईत लोटलं जात होतं. 1919 मध्ये जेव्हा त्यांचे सिद्धांत खरे ठरले, तेव्हा तर ते रातोरात स्टार बनले. पण या स्टारडमचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नाही केला. ते शांततेचे पुरस्कर्ते होते. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी उघडपणे युद्धाला विरोध केला. इतकंच नाही तर अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठीही ते नेहमीच आवाज उठवत राहिले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. युरोपात हिटलरचा उदय झाला आणि आइन्स्टाईनसमोर एक भयंकर नैतिक संकट उभं राहिलं. एकीकडे भीती होती की नाझी जर्मनी अणुबॉम्ब बनवेल आणि दुसरीकडे त्याच अणुबॉम्बसाठी आपलं संशोधन वापरलं जातंय ही कल्पनाच त्यांना आतून खात होती. किती मोठी द्विधा मनस्थिती असेल. या अणुबॉम्बच्या वापराचा त्यांना इतका मोठा धक्का बसला, इतका पश्चाताप झाला की ते म्हणाले होते, माणसाने अणुबॉम्ब तर बनवला, पण कोणताही उंदीर स्वतःसाठी सापळा बनवणार नाही. आणि ह्या एका चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य
अणुऊर्जेचा वापर फक्त शांततेसाठी व्हावा यासाठी वाहून घेतलं. तर मग आईन्स्टाईनच्या या संपूर्ण अविश्वसनीय आयुष्याकडे पाहिल्यावर आपण काय शिकायचं? जगभरातले लोक त्यांना जिनियस म्हणायचे, पण आईन्स्टाईनचं उत्तर काय असायचं माहितीये? ते म्हणायचे, मी काय जिनियस वगैरे नाही, मी फक्त जरा जास्त जिज्ञासू आहे. एखादा प्रश्न पडला की मी तो इतरांपेक्षा जास्त वेळ सोडत नाही. त्यांच्यासाठी प्रतिभा नाही, तर ती टिकवून ठेवलेली जिज्ञासा सर्वात महत्वाची होती. त्यांच्या आयुष्याचा सार काढायचा झाला तर 4 महत्वाच्या गोष्टी समोर येतात. 1. की मोठा संघर्षच माणसाला महान बनवतो. 2. की कोणतीही प्रगती जिज्ञासेशिवाय शक्य नाही. 3. नम्रता हीच खरी ताकद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, यशाच्या मागे धावण्यापेक्षा एक मूल्यवान व्यक्ती बनणं जास्त महत्वाचं आहे. आणि जाता जाता ते आपल्या सगळ्यांपुढे एक विचार ठेवून गेले आहेत. ते म्हणतात, यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एक मूल्यवान व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?